गलातिकारास पत्र याचा 6वा अध्याय 1 वचनापासून मी आपल्यासाठी वाचतो. व्यवहारोपयोगी बोध. बंधुजनो, कोणी माणूस एखाद्या दोषात सापडला तरी जे तुम्ही आध्यात्मिक वृत्तीचे आहात ते तुम्ही आशाला सौम्य वृत्तीने ताळ्यावर आणा. तूही परीक्षेत पाडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. एकमेकांची ओझी वाहा, म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कुणीतरी आहो अशी कल्पना करणारा स्वतःला फसवितो. तर प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या कामाची परीक्षा करावी, म्हणजे त्याला दुसऱ्यांच्या संबंधाने नव्हे तर केवळ स्वतः संबंधाने अभिमान बाळगण्यात जागा मिळेल. कारण प्रत्येकाने आपला स्वतःचा भार व्हायलाच पाहिजे. ज्याला वचनाचे शिक्षण मिळाले आहे त्याने ते शिक्षण देणाऱ्याला सर्व चांगल्या पदार्थाचा वाटा द्यावा. फसू नका. देवाचा उपवास व्हावायचा नाही, कारण माणूस जे काही पेरतो त्याचेच त्याला पीक मिळेल. जो आपल्या देह स्वभावासाठी पेरतो त्याला देह स्वभावापासून नाशाचे पीक मिळेल, आणि जो आत्म्यासाठी पेरतो त्याला आत्म्यापासून सार्वकालिक जीवन हे पीक मिळेल. चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये, कारण आपण न खचलो तर यथाकाळी आपल्या पदरी पीक पडेल. तर मग जसा आपणाला प्रसंग मिळेल त्याप्रमाणे आपण सर्वांचे व विशेषतः विश्वासाने एका घरचे झालेल्यांचे बरे करावे. वाचलेले वचन देव बाप आशीर्वादित करो. आमेन.